घेतलेली होती आणि त्यावेळेस आपलं वातावरण खूप चांगलं होतं आपल्याला सगळं. पण काय झालं, आपल्याला भाजपचा उमेदवार नसल्यामुळे आणि थोडंसं बाकीच्या याच्यामुळे काही नरेटिव्ह किंवा काही चुकीच्या संदेश इकडे तिकडे गेल्यामुळे आपल्या उमेदवाराला थोडासा पराजय पत्करावा लागला आणि ओव्हरऑल सगळ्या महाराष्ट्रामध्येच आपण थोडंसं मागावं. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात 2-1 लाखांनी आपण फक्त हे. त्यामुळे आता विधानसभेला आपण त्याची पूर्ण तयारी करून आता आपल्याला थोडंसं आणि त्याच्यातल्या त्यात वैद्यकीय क्षेत्राला आपल्या सगळ्यांना एकत्रित चांगल्या पद्धतीने काम करायचंय. म्हणून एक सगळ्यांना म्हणलं की आपण एक आढावा बैठक घेऊ. याच्या अगोदर शहर अध्यक्षांना मी सांगितलं आपल्या वैद्यकीय येतोय म्हणून. आणि आपल्याला उलट आपण आता आपल्यात काय बदल करायला लागतील, आपल्याला याच्यातून मतदान वाढवण्यासाठी काय करायला लागेल मी सांगण्यापेक्षा तुमच्याकडून जोशी सर आहेत, बाकी सरांचे सगळे माझं बोलणं झालं आपण तर आपण उलट जर काही कल्पना सुचवल्या उमेदवाराबद्दल तर आपण करूच. उलट वैद्यकीय आघाडीचे 1-2 पदाधिकारी आता येत्या नगरपालिका महानगरपालिकेचे इलेक्शन म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमचे वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर बसव आहेत म्हणून प्रदेशाध्यक्षांना मीच आग्रह करणार आहे. उपचेडे सर आपले प्रभारी आहेत, खासदार आहेत, त्यांच्याबरोबर बसून उलट तुम्ही जर ती चांगलं काम करणाऱ्या डॉक्टरांची आपल्याकडे यादी आली तर हे 2-3 डॉक्टर आपण नक्की स्थानिक स्वराज्य संस्थेत तिथं पेरीफेरीला या सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण सगळीकडे चांगल्या पद्धतीने बसूया. आणि अजून काही अडचणी असतील किंवा आपल्याला अजून कशी तयारी करायला लागेल हे तुमच्याकडून हे करून मी तो विषय प्रदेशाध्यक्षांपाशी मांडणार आहे. त्यामुळं तुम्हीच मी तुमचं ऐकायला आलो, तुम्हीच सुचवा की सर हे थोडेसे आपल्याला बदल करावे लागतील. आता सर शासकीय कमिटीमध्ये काम करतायत, मॅडमही शासकीय कमिटीमध्ये चॅरिटीची जी आहे ती त्या कमिटीमध्ये राज्यपाल नियुक्ती आहे दोघांच्याही, तर ते काम करतात. म्हणजे तशा काही अडचणी असतील तुम्हाला कुठल्या हॉस्पिटलायझेशनच्या तर त्या चॅरिटी कमिशनर बरोबर बोलून तुम्हाला ते प्रश्न सॉल्व्ह करतील. किंवा त्यांना काय थोडीशी अडचण वाटली आम्हाला सांगितलं तर आपण ते रुग्णमित्र अभियान किंवा आपल्या BCMच्या ऑफिसमधून ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून नक्की त्या पेशंटला तसे हे करून घेऊ. आपल्याला मतदान वाढवण्यासाठी किंवा आपल्या मागच्या वेळेस आपल्या काही थोड्याशा चुका झाल्या की आपल्याला वाटतं याच्यामुळे बाबा आपल्याला कमी मतदान झालं तर असे काही मुद्दे जर तुम्ही आम्हाला सांगितले तर त्याच्यावरती आपल्याला आता 2-3 महिन्याचा वेळ आहे अजून, त्यात आपण ते सगळं कव्हर करून आपण ते जे काही कमी पडलेलं मतदान ते वाढवायचं म्हणून आपण एक चर्चा तुमच्याशी बोलायचं. तर त्यासाठी आपण उलट एक जण थोडंसं जोशी तुम्ही सांगा किंवा आपल्याला अजून याच्यात थोडंसं बदल केला असतं तर तसे अध्यक्ष मॅडम सांगतील, सर सांगतील, बाकीचे थोडं जर सांगितलं तर तशा पद्धतीने आपण 100% बदल करून घेऊ. आता त्याच्याबरोबर डॉक्टर संदीप वाघे हे भाजप वैद्यकीय आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे सहसंयोजक